नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन। लहान लेकरांना मोठ्यांना सगळ्यांनाच हा टी टाइम स्नॅक्स भरपूर आवडतो। पण आता कोबी मंचुरियन म्हटलं की घरामध्ये बनवताना वेगवेगळे पदार्थ टाकायचे, कधी ते पदार्थ अवेलेबल असतात नसतात, तर आपण आता एकदम साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी कोबी मंचुरियन बनवायची आहे। कारण तुम्हाला तर माहिती आहे मी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये नेहमीच रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येते। तर आता कोबी मंचुरियन म्हटल्यावर त्याच्यामध्ये मैदा आला, कॉर्नफ्लॉवर आले, सोया सॉस, भरपूर प्रकारचे इन्ग्रेडियंट्स वापरतात। पण कधी-कधी ते कितपत शरीराला म्हणजे चांगले असतात किंवा नाही, तर त्या हिशोबाने मी आज एकदम कमीत कमी साहित्य घेऊन तुमच्यासमोर कोबी मंचुरियन बनवणार आहे। तर मी हा कोबी घेतला आहे 1 पाव, म्हणजे एकदम छोटासा कोबी असतो ना साईजला, तो घेतलेला। आणि हिरव्या पानांचा शक्यतो कोबी घ्या, पूर्ण पांढरा कोबी असतो तो घेऊ नका, हिरव्या असतो ना हिरवागार तो घ्या। तो घेऊन मी स्वच्छ कोबी खिसून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेऊन त्याचं पाणी सगळं नितळायचं आहे, कारण कोबीचा मॉइश्चर असतो त्याला कोबी पाणी सोडत असते। आणि आपल्याला इथे अद्रक, लसूण आणि मिरची, फक्त अद्रक लसूण मिरचीचीच पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला। मिरची तुमच्या स्वादानुसारच घ्या, केवढं तिखट हवं असतील त्या हिशोबाने। आणि आपण इकडे घेणार आहोत तांदळाचं पीठ, कारण कोबी मंचुरियन बनवताना मैदा, कॉर्नस्टार्च हे सगळं मिक्स करून वापरतात, पण आपण लहान लेकरांसाठी घरात बनवतोय, मग मैदा शरीरासाठी किती चांगलं आहे किती नाही हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे। तर म्हणून आपण मैद्याच्या ऐवजी इकडे साधी सोपी आपली तांदळाची पीठ वापरणार आहोत। तुम्ही घरात दळून ठेवलेली पीठ पण चांगलं असतं, रेडीमेड पण घेतलं तरी हरकत नाही। आणि आपला हा फूड कलर जो आपण व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणीला जो घरामध्ये अवेलेबल फूड कलर असतो तो घ्यायचा आहे। तो मी इकडे रेड कलरचा घेतलेला आहे, किंवा तंदूर कलर पण येतो, तो स्पेशली लॉलीपॉप, चिकन 65साठी तो पूर्ण लाल। आता मंचुरियन आहे म्हटल्यावर पोरांना तर ती लाल कलर दिसलाच पाहिजे, म्हणून आपण हा फूड कलर घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हा कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिरून। त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत हे अद्रक, लसूण आणि मिरची, हे 3च पदार्थांचं आपण मिक्सी केलेली आहे, ही त्याच्यामध्ये पूर्ण ॲड करायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे त्याला। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे फ्रेंड्स, कारण कसं आहे ना, कोबीला मॉइश्चर असतं, कोबी स्वतःचं पाणी सोडत असते, मग याला पाणी टाकायची गरज नाही पडत। कोबी तुम्ही बारीक चिरून घ्या, खिसणीने बारीक हे करून घ्या। आणि आता आपण तांदळाचं पीठ लागेल तसं घेणार आहोत। मी अजून मीठ ॲड केलेलं नाही आहे फ्रेंड्स, फक्त कोबीमध्ये अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घातली आहे आणि तांदळाचं पीठ लागेल तसं घ्यायचं आहे। आपण हे आता मळून घेतोय। तर आपण जेवढं पहिलं पीठ टाकलेलं, तर हे पहा पीठ बनत आहे। आपण थोडा अजून अंदाजे पीठ घ्यायचं, आपल्याला मळताना अंदाज येतो पीठ कमी जास्त केवढं पडतंय, त्या हिशोबानेच आपण घ्यायचं आहे। कारण फ्रेंड्स, स्वयंपाक बनवताना आपला हाताचा अंदाज कधीच चुकत नाही, म्हणून मी मेजरमेंटसाठी स्पून वगैरे याचा उपयोग न करता हाताचाच घेते, कारण आपल्या हाताचा मेजरमेंट परफेक्ट मेजरमेंट असतं। मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे, कलर टाकलेलं नाही आहे। तुम्हाला पीठ मळताना कोरडं लागत असेल तरी हरकत नाही, कारण तसंच पीठ मळा, कारण कोबी आहे ना स्वतःचं पाणी रिलीज करतो, मग वरतून पाणी टाकायची गरज नाही आहे, नाहीतर मग एकदम चिकचिक होणार ते। या स्टेजला आपण खाण्याचा जो कलर आहे फूड कलर, तो मी ॲड करते, रेड कलर। रेड ऑरेंज माझा मिक्स होता, फक्त रेड पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता। आणि आता आपण मीठ ॲड करणार आहोत। आपण मीठ ॲड करायचं आहे, मीठ चवीनुसारच। मीठ टाकले मी। मीठ आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसारच घ्या, जास्त तिखट खात असाल तर हिरवी मिरची जास्त। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी पीठ मळून रेडी केलं आहे। तुम्ही बघितलं मी पाणी अजिबात यूज नाही केलं आहे, कोबी त्याचं स्वतःचं पाणी रिलीज करतं, आणि त्या पिठातच आपण फक्त पीठ, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि कलर आणि कोबी हे टाकूनच आपण पीठ मळून घेतलेलं आहे। पाण्याचा जरा पण अंश मी टाकलेलं नाही आहे, हे पहा। आणि फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये आपण व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस हे कुठलेच पदार्थ
आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत, कारण आपण घरात लहान लेकरांना बनवून देत आहे. आता ते सोया सॉस, व्हिनेगर किंवा चिली सॉस हे ॲड करतात, कारण त्याला एक चायनीजचा फ्लेवर यायला, पण मी ॲड नाही करत आहे, कारण ते आरोग्यासाठी किती चांगले आहेत किंवा किती वाईट आहेत हे ज्यांनी त्यांनी आपल्या मतानुसार घ्या. पण मी हे लहान लेकरांसाठी, मोठ्यांसाठी घरात आपण बनवतो आहे, तर मी होईल तितक्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यामध्ये सेम तीच चव येणार आहे चायनीज मंचुरियनची, गोबी मंचुरियनची, जी मुलं खातात. तर त्या हिशोबाने होईल तितकेच घरचे जे आपले रोजचे रुटीन पदार्थ आहेत त्यांनीच बनवण्याचा प्रयत्न करते. तर आपण आता हे पीठ मळून ठेवले, त्याला फक्त आपण 10 मिनटं रेस्टवर ठेवूया. फ्रेंड्स, कढईमध्ये मी तेल तापवायला घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मी 10 मिनटं रेस्टवर पीठ ठेवा असं म्हटलेली, पण जर तुम्हाला लगेच बनवायचे असतील तरी हरकत नाही, लगेच पण तुम्ही बनवू शकता. तर आपण हे त्याचे गोळे बिळे न करता हे असंच आहे तसं रॅन्डमली सोडायचं आहे. तेल माझं भरपूर तापलेलं आहे. गोळे बिळे काहीच बनवू नका, जसं गाडीवर वगैरे तळतात तसंच घेऊन असे असे मोठे मोठे बुंदे किंवा मीडियम साईजचे सोडू शकता. माझं तेल भरपूर तापलेलं आहे म्हणून मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. तेल कडकडीतच तापवायला द्या. फ्रेंड्स, भजी तळत असताना गॅसची फ्लेम आपण हाय ठेवायची आहे, कारण ती कोबी आहे आणि त्याला तळताना थोडा वेळ लागणार, कारण त्याला आपल्याला भरपूर क्रिस्पी असं करायचं आहे. ते आपल्याला दिसत असेल की कलर बनतो आहे, पण कसं आहे, नाहीतर काय होईल, आपण पटकन ही अशी भजी काढायला जाऊ आणि ती आतून नरम राहील, मग तो कुरकुरीतपणा आहे तो निघून जाईल. म्हणून आपण ह्याला हाय फ्लेमवरच तळायचं आहे. हे जे बुडबुड आहेत त्या जरा मंद होत आल्या की समजायचं आपली भजी झाली आणि तेव्हाच आपण ही भजी काढायला घ्यायची. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण सगळेच गोबी मंचुरियन तळून घेतलेले आहेत. तुम्हाला तळताना मी सांगितलं, तळताना ह्यांना खूप टाईम द्यावा लागतो. गॅस हाय फ्लेमवर ठेवूनच आपल्याला तळायचं आहे. जेव्हा तळायला टाकतो आणि ते बुडबुड्या जर कमी होत आल्या तरच आपले हे मंचुरियन बनवून रेडी असतात. नाहीतर आपण पटपट पटपट त्याला हलवणार आणि काढणार तर मग आतून कुरकुरीतपणा निघून जातो. हे बघा, तुम्हाला मी दाखवू शकते, बघा भरपूर कुरकुरीत आतून शिजलेले आहेत. अशा पद्धतीने आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत घरांसाठी मुलांना पौष्टिक असं घरच्या साहित्यात कोबी मंचुरियन बनवले आहे. आवडीच्या चटणीबरोबर तुम्ही ही लेकरांना देऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.